प्रथम चालू राहतील साहेबराव पाटील माऊलीकर, त्यांना साथ करतील रामदास पाटील थोडी बोलवा। आनंदाचे नाम
भावे दत्त दत्त म्हणती जे वाचे, भावे दत्त दत्त म्हणती जे वाचे, जन्म मरण कैसे बाधे प्राणा, आनंदाचे नाम नित्य ज्याची मुखी, तोची जगी सुखी सर्व काळ, वैशिजाचा डोळा सद्गुरूचे रूप, वैशिजाचा डोळा सद्गुरूचे रूप, तेथे मज पाप नुय जाण, आनंदाचे नाम नित्य ज्याची मुखी, तोची जगी सुखी सर्व काळ, सद्गुरुसी अर्पी तन मन धन, सद्गुरुसी अर्पी तन मन धन, तयासी मी शरण प्रसाद म्हणे, आनंदाचे नाम नित्य ज्याची मुखी, तोची जगी सुखी सर्व काळ, नमन माझे गुरु, नमन माझे गुरु राया, नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया, आता सद्गुरु वर्णवेना, जेथे माया स्पर्शू शकेना, ते स्वरूप मजा ज्ञान काय कळे, न कळे नेती नेती, ऐसे बोलती वेदश्रुती, तेही मज मूर्खा प्रति पवाडेल कोटे, जयांची केल्या स्मरण, होय सकळ विधेचे अधिकरण, तेची वंदु श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारून मी आता, मम हृदयी सद्गुरु, जेने तारिला संसार पुरू, म्हणून तया जातरू वेकावरे, नागेंद्र हराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकराय नमः शिवाय, शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणे, वासरास्पित निलय सरस्वते नमोस्तुते। अखंड मंडलाकारं व्याप्त येन चराचरं, तत्पददर्शित येन तस्मै श्री गुरुभ्यो नमः। आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका,
म्हणती जीवाचे भावे दत्त दत्त म्हणती जीवाचे जन्म मरण कैसे बाधे प्राण्या आनंदाचे नाम नित्य ज्याचे मुखे आनंदाचे नाम नित्य ज्याचे मुखे तोचे जगे सुखे सर्व काळ बैशेजाचा डोळा सद्गुरूचे रूप बैशेजाचे डोळा सद्गुरूचे रूप ते मज पाप नुर्यजान आनंदाचे नाम नित्य ज्याचे मुखे तोचे जगे सुखे सर्व काळ सद्गुरुसी अर्पित तन मन धन सद्गुरुसी अर्पित तन मन धन तयासी शरण प्रसाद मने दत्ता प्रभु प्रभु हार घाला प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदय जगतभूषण आनंद संप्रदायाचे महामेरू कोलंबी संस्थांचे 6वे महंत गुरुनाम गुरु मोक्षपदवासी परमपदवासी श्री 108 महंत स्वामी प्रसादवन महाराज यांचा प्रसाद गाथेतील गुरुपाठ प्रकरणातील 4th क्रमांकाचा गोड असा अभंग या अभंगामध्ये महाराज भक्तीचं महत्व सांगत असताना भक्तीची साधना सांगत असताना प्रत्येकाला परमेश्वर प्राप्त व्हावा ही अपेक्षा सर्वांना असतेच, परंतु त्या पाठीमाग लागलेलं या सृष्टी समर्थनेमध्ये भक्तीचे नाना प्रकार त्या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि त्यातील सर्वात महत्वाची जर कोणती गोष्ट असेल तर प्रसादवन महाराज एका ठिकाणी सांगतात, बाबा हो तुम्ही जे कर्मकांड, ज्ञानकांड, वैराग्यकांड, उपासनाकांड, त्यानंतर नवविद्या भक्ती, पिपलिका मार्ग, मीन मार्ग असे नाना प्रकारचे मार्ग त्या ठिकाणी सांगितलेले आहेत, परंतु परमेश्वराला सर्वात महत्वाची गोष्ट असणारी भगवंताचं नामस्मरण करत असताना सर्वात महत्वाची वस्तू असणारी ती म्हणजे भावना. आणि त्या भावनायुक्त अंतकरणाने, प्रेमयुक्त अंतकरणाने, श्रद्धायुक्त अंतकरणाने तुम्ही आम्ही जर भगवंताचं नामस्मरण केलं
तर अनंत जन्माचं जे तुम्हा मला जे अगाध दुःख लागलेलं आहे जन्म मरणाचं ते नाहीस होत. आपल्या अंगावर जे काही पूर्वजन्माचं पाप आहे ते पाप भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर त्या भगवंताचं जे नामस्मरण आहे ते नित्य स्मरण केल्याच्या नंतर तुम्हा मला त्या जन्म मरणाच्या दुःखातून असणारं मोकळं होता येते. तद्वत नामस्मरण केल्याच्या नंतर त्या भगवंताच्या भावनायुक्त अंतःकरणाने नामस्मरण केल्याच्या नंतर तुम्हा आम्हाला असणाऱ्या सर्व सुखाची त्या ठिकाणी प्राप्ती होते. कोण? त्या भगवंताची ओळख असणारे गुरु महाराजाशिवाय किंवा सद्गुरु शिवाय ते असणारी ओळख होत नाही. म्हणून त्या सद्गुरु महाराजाला असणार, त्या गुरु महाराजाला असणार तन मन धन देह असणार सर्व असणार गुरु महाराजाला अर्पण करून असणार जो असा जर कोणी साधक असेल, जो असा जर कोणी साधू असेल त्याला मी असणार शरण जातो. असं सरळ सरळ असं अभंगाचा भावार्थ झाला. आपलं कीर्तन दत्ता प्रभू अभंगाच्या प्रतिपद्य विषयाकडे वळण्या अगोदर थोडासा अल्प परिहार देणे, तो म्हणजे असा की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालत असलेला अखंड दत्तनाम सप्ताह चातुर्मास सांगता सोहळा त्या निमित्तानं हा असणारा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला असणार 12 वर्ष पूर्ण झाले आणि पहिला असणारा हा तपपूर्ती सोहळा आणि त्या तपपूर्ती सोहळ्यातील माझ्याकडे माझ्यासारख्या मूर्खाकडे असणारी पामराकडे असणारी प्रथम दिवसाची सेवा गुरुवर्य, तर गुरुवर्य म्हणाव का बंधू म्हणाव हे तर मला काही कळत नाही. कारण वयानेही मोठे आहेत, ज्ञानानेही मोठे आहेत आणि तद्वत. आणि खरं पाहिलं तर महाराज तुमच्या अखंड दत्तनाम सप्त्याचं मूर्ती प्राण प्रतिष्ठेचं 12वं वर्ष आणि महाराजांना अंगावरती भगवं घेऊन पण 12 वर्ष, बरोबर ना बाबा? हा, महाराजांना दीक्षा देऊन 1 वर्ष झाली असेल, परंतु या अगोदर जे महाराजांनी आनंदाचं लेणं आपल्या अंगावर घातलंय त्याला सुद्धा आज 12 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झाले. एवढी महत्त्वाची गोष्ट आहे महाराज. महाराजाचं 1 तप पूर्ण त्या ठिकाणी झालं आणि तुमच्या गावाच्या सप्त्याचं असणार 1 तप या ठिकाणी पूर्ण झालं. एक तप दोघांचे 2 तप या ठिकाणी झाले. एवढा पुण्यवान साधू तुम्हाला भेटलाय म्हणजे सहज भेटला नाही महाराज. मी माझ्या मनाचं सांगत नाही, शास्त्र सिद्धांत एका ठिकाणी सांगून जाते. असे संत म्हणतो आपल्या गावाला भेटायला महाराज फार भाग्य लागतं, फार. साधू मिळे भाग्यानुसार, अभाग्यासी कैसा दातार, सुकृता वाचुने साचार, संत संग घडेना म्हणून भेटले गुरु महाराज. आपल्याला भेटणं फार भाग्याची गोष्ट आहे महाराज. महाराज या गावला येण्याच्या पूर्वी मी आणि महाराज 1 वर्ष म्हणा 6 महिने म्हणा
महाराज पूर्वी 4 वर्ष आळंदीमध्ये होते, परंतु महाराजांच्या सानिध्यामध्ये असणारा 6 महिने राहण्याचा योग त्या ठिकाणी मला महाराजांकडून प्राप्त झाला. आणि या ठिकाणी जे या उभं टाकलेलं आहे ना महाराज, ही असणार सर्व असणार महाराज सच्चिदानंद महाराजांची कृपा आहे. मी पूर्वी असताना इसादला असताना उस्माननगर येथे महाराजांचं कीर्तन झालं, तेव्हापासून संपर्क झाला. आणि संपर्क झाल्याच्या नंतर महाराज वडमुखवाडी येथे कानिफनाथाच्या मंदिरामध्ये पुजारी होते. आणि महाराजांनी असणारा आमच्या गुरु महाराजांना असणारा समजावून सांगून त्या ठिकाणी मला बोलावून घेतलं. आणि आज तुमच्या पुढं बोलण्याची संधी जर कोणी दिली असेल तर गुरुवारी महाराजांकडे आलेली आहे. त्यांच्या चरणी असणारा कोटी कोटी दंडवत करतो. मस्तक हे पाया पुरुष मंडळ मी येऊ काय तिकडं पायऱ्यावरती बसलेले तुम्ही थोडं पुढे येऊन बसलं तर खूप छान होईल बघा. या सगळेच या उठा उठा अनुमळ बसू नका. तिकडं गाडीकडे थांबलेले, जे घरीच बसलेले, जे कधीच कीर्तनाला येणार, एवढं मंडप तुमच्यासाठी टाकलेलं आहे. बसा मंडपात या सर्व. महाराजांनी एवढा मोठा परिश्रम घेऊन एवढा मोठा मंडप टाकलाय. काही काही जणांना असणार महाराज गावात वट्यावर बसून कीर्तन नाही काही सवय असते, तसं तर काही नाही ना. चला या पटपट पटपट या. मी काय लोकांच्या नाही बरं, मी महाराज कुठून खाऊन उठून जाणार आहोत. चला या लवकर या. तथा प्रभू असं महाराज सर्व भजनी मंडळ आमचे साहेबराव महाराज असतील, तद्वत आमचे रामदास महाराज असतील, आमचे इथले हरिदास महाराज असतील, कमलाकर पाटील सुगावकर असतील, तदनंतर आमदुरेकर महाराज, तदनंतर आमचे बंधू कानिफनाथ महाराज गोड असा मृदंगाचार्य, तदनंतर आमच्या करंजीचे महाराज काय नाव महाराज सौरभ महाराज. आणि विशेष म्हणजे ज्यांनी असणार महाराज एकतर आनंद संप्रदायाचे कीर्तनकार पण आहेत, आणि तदनंतर जे तुमच्या आमच्या जीवाच्या उद्धारा करता ज्याने असणारा आपला असणारा अमोल देहातून कष्ट करून असणारा ज्या मुलाला 9 महिने 9 दिवस असणारा संगोपन करून तुमच्या आमच्या जीवाच्या उद्धारा करता ज्यांना असणार मठावरती सोडतात असे परमपिता माझे गुरुवर्य आनंद महाराज थडी बोरगावकर यांच्या सर्व श्रोतेजनांच्या चरणी असणाऱ्या सर्व भजनी मंडळांच्या चरणी तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या चरणी असणार नतमस्तक होतो. आणि माझे इथून आलेले आमचे हरिभक्त पारायण दशरथ महाराज, तदनंतर आमच्या दत्तसंस्थांच्या अध्यक्ष श्रीमान बालाजी पाटील चिलपिरकर, तदनंतर आमचे महापूजीचे आचार्य
बाबू महाराज चिलपिंपरीकर, तदनंतर तुकाराम महाराज, हे सर्व बाहेरून आलेल्या पाहुणे मंडळींच्या सुद्धा आणि माझ्या गावातून आलेल्या मंडळींच्या सुद्धा असणाऱ्या चरणावरती नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेकडे वळतो. दत्ता प्रभू. महाराज, खरं पाहिलं तर आज प्रथम दिवसाला नामपर अभंग घ्यायला पाहिजे, परंतु नामापेक्षाही मला भावना महत्वाची वाटते. कारण भावनाच जर नसेल, आपल्या अंतःकरणामध्ये जर भावच नसेल तर नामस्मरण करून काही उपयोग नाही. म्हणून सर्वांच्या पाठांतरामध्ये असलेला असणारा गुरुपाठ प्रकरणातील 4th क्रमांकाचा अभंग आहे. महाराज सांगत आहेत की बाबा रे, भावनेचे प्रकार सांगत असताना नाना प्रकार विधी त्या ठिकाणी भक्ती मार्ग सांगितलेले, नाना प्रकारच्या नवविद्या त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. शास्त्र, वेद, सिद्धांत, उपनिषादी अनेक अनेक अर्थ त्या ठिकाणी. पिलांक मार्ग वेगळा सांगितलेला आहे, ज्ञानकांड वेगळा सांगितलेलं आहे, त्या ठिकाणी मीन मार्ग वेगळा सांगितलेला आहे. असे भक्तीचे नानाविध प्रकार सांगितलेले आहेत. परंतु यामध्ये सर्वात महत्वाची जर कोणती गोष्ट असेल तरी भावना महत्वाची. आणि हे भावना जर महाराज आपल्या तुमच्या तुम्ही आम्ही कोण्या भावनेनं भगवंताला शरण जातोय हे फार महत्वाचं आहे. भावनेचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. एक सकाम, दुसरी भावना म्हणजे निष्काम, तिसरी अद्वैत भावना आणि चौथी अद्वैत भावना. असे भावनेचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. सर्वात प्रथम सकाम भावना. सकाम भावना म्हणजे कशी? आपण काय करतो, मंदिरामध्ये पाहण्यासाठी जातो, पाहण्यासाठी गेल्याच्या नंतर महाराज वाटीमध्ये साखर त्या ठिकाणी घेऊन जातो. भगवंताकडे असणारी चिमूटभर साखर त्या ठिकाणी ठेवायची आणि भगवंताला असणारं नानाविध प्रकारचं मागणं मागायचं. देवा, मला असणारं सुख दे, माझ्या मुलाला असणारं नोकरी लागू दे, माझी सासू असणारी कीर्तनाला गेली असली तर तिकडेच खपून जाऊ दे. असं असणारं नानाविध प्रकारचं आपण काय करतो, देवापुढे ठेवायचं कमी आणि मागायचं जास्त. याला असणारं सकाम भावना म्हणतात. परंतु सकाम भावनेनं केलेलं नामस्मरण हे कधीच या जीवाचा उद्धार करू शकत नाही. महाराज, काय झालं तुम्हाला एक दृष्टांतानं सांगतो. एका गावामध्ये अष्टदरिद्र एक कुटुंब होतं, गरीब कुटुंब. एक वेळचं जेवण सुद्धा करायला असणार. महाराज त्या ठिकाणी माता मौल्यवा इकडे बोलू नका थोडं, कारण कसं होते बघा, तुम्हाला दृष्टांत थोडं बाजूला जाऊन सांगतो. एक साधू एका गावामध्ये असणारा भिक्षा मागायला गेला. भिक्षा मागायला गेला, आलक ठोकली. ते माता मौली घरामध्ये स्वयंपाक वगैरे करत असेल. घराच्या बाहेर असणाऱ्या अंगणामध्ये थोडस धान्य वाळत घातलेलं होतं. साधून आलक टोकली. आता माता मौलीला यायला थोडा वेळ लागू लागला. साधून विचार केलाय, आपण तर आलक ठोकलेली आहे, पण आपल्या हाताने धान्य घ्यायला काही हरकत आहे काय? अजिबात नाही. म्हणून इकडे तिकडे बघितले आणि आपल्या हाताने मुठभर असणारे ते धान्य घेतलं आणि आपल्या झोळीमध्ये टाकलं. साधूला कोणी बघितलेलं नव्हतं, परंतु बाहेर असणारे 2 लोक त्या ठिकाणी आपापसामध्ये बघू लागले. मी बघलाव. साधूला आवाज झाला की बाबा येईन तर आता मला बघलेत, आता हे मला मारतील, करतील. म्हणून महाराज तिथून खाली मान घालून पुढे गेला. पुढे गेल्याच्या नंतर 2 महिला मंडळी महाराज आपसामध्ये भांडण घेऊ लागले. त्याच आणि साधूला कोणी बघितलेलं नव्हतं, पण ते भांडण घेऊ लागल्या. भांडत असताना मेल्या मुर्द्यानं घेतलं काय माय म्हणू लागले. मग साधूने विचार केला, घेतलं म्हणजे काय करायचे ते करा, घेतलं काय करायचे ते करा. तद्वत मला सांगायचं काय आहे, तुम्ही माझ्याविषयी जरी बोलत नसाल तरी
मजा असणार या संप्रदायामध्ये किंवा नवीनच महाराज हे फक्त आणि फक्त दुसरं कीर्तन आहे, त्यामुळे विषय सोडून विषयांतर होईल. त्यामुळे असणार कृपा करून फक्त आणि फक्त 40 मिनिटं तुम्ही असणार शांत चित्तानं बसाल एवढीच गुरु महाराजांच्या चरणी अपेक्षा करतो. दत्ता प्रभू. मग त्या ठिकाणी असणार महाराज ते अष्टदारिद्र्य कुटुंब जे आहे, एक वेळच अन्न सुद्धा असणार महाराज त्या ठिकाणी त्यांना खायला भेटत नव्हतं. दोघा पती पत्नीने विचार केला, म्हणजे आपण तर रोज चाकरी करतोय, परंतु चाकरी करून आपल्याला असणार 200 रुपये रोज भेटतोय आणि 200 रुपयामध्ये आपला उदरनिर्वाह कसा होणार. पती पत्नीने विचार केला, काही नाही म्हणजे आता भगवंतालाच प्रसन्न करून घ्यावं आणि प्रसन्न करून घेऊन असणार भगवंताकडेच असणार काहीतरी मागणं मागावं. भगवान परमात्मा प्रसन्न झाल्याच्या नंतर आपल्याला संसारामध्ये काही कमी पडणार नाही असा विचार केला. आणि विचार केल्याच्या नंतर महाराज गावाच्या बाहेर एक देवीचं असणार छोटस मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये असणारा नित्यनेमानं जायचा. रोज सकाळी सडा सारवण पूजा अर्चना स्तोत्रपठण नाना वगैरे पूजा करून सकाळी 6 वाजता घराकडे निघून यायचं आणि आपापल्या कामाला लागायचं. ती देवी असणारी महाराज 15 दिवसामध्ये प्रसन्न झाली. किती दिवसामध्ये? 15 दिवसामध्ये. या जगतामध्ये अशा काही दैवता आहेत की ते जीवाला असणार फार लवकर प्रसन्न होतात. जगी दैवता अनेक प्रसन्न होती जीवा लागून. शुद्ध लक्षण पदीचे अर्ध पुण्य घेते हिरून जीवा करते नागवण सर्वस्वी नागविला. महाराज या जीवाला असणार ते दैवता काय करतात, आपलं जे अर्ध पुण्य आहे ना महाराज ते असणारा तुम्हाला वर देऊन त्या ठिकाणी ते अर्ध पुण्य तुमचं हिरोण घेतात आणि अर्ध पुण्य हिरोण घेऊन असणार ते दैवता असणाऱ्या महाराज कुरूर पण देवता त्या ठिकाणी सांगितलेलं जगी दैवताचे पाजळते डोंब म्हणून या बोंब मोक्ष मार्गी. महाराज या जीवनामध्ये असणारे अनेक दैवता असे आहेत की जीवाला असणारे लवकर प्रसन्न होतात, अर्ध पुण्य हिरून घेतात आणि जीवाला नागव करून या ठिकाणी सोडून देतात. मग तसंच असणार महाराज ती देवी प्रसन्न झाली. बाळा म्हणले, भक्ता म्हणले मी तुझ्यावरती असणार प्रसन्न झालोय, तुला काय वर मागायचंय माग. ते महाराज असणार स्वभावानं थोडं भोळ होतं. ते म्हणलं देवी माते मला काय मागावं हे काय मला समजत नाही, तुम्ही काय करा थोडस थांबणे, मी माझ्या घरी जातो आणि आमच्या मंडळीला विचारून येतो. ते महाराज घरी गेलं आणि घरी पत्नीला आल्यावर म्हणायला लागले, सांग म्हणे आपल्याला असणारे देवी प्रसन्न झाली त्या ठिकाणी काय मागू. पत्नी म्हणायला लागली काय वेडे आहात म्हणजे तुम्ही, आपल्या संसारामध्ये असणार काही नाही, आपल्याला सुख संपत्ती नाही, त्यामुळे तुम्ही काय करा आपल्या संसारामध्ये बरकत मागा. म्हणजे बरकत. महाराज ते गोळ असल्यामुळे बरकत 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 म्हणत गेलो आणि देवीला जाऊन सांगितलं. माते म्हणले आमच्या मंडळीचं असं म्हणणं आहे की आमच्या संसारामध्ये बरकत नाही, आम्हाला बरकत द्या. मग बरकत द्या म्हटल्याच्या नंतर महाराज देवीनं तथास्तु म्हटले आणि तथास्तु म्हटल्याच्या नंतर हे घरी आलं. घरी काही 100-200 रुपये असतील. दुसऱ्याच दिवशी असणार निवग्याचा बाजार भरलेला होता.
निवग्याच्या बाजारामध्ये गेलं महाराज, जे काही आपल्या संसारामध्ये वस्तू लागतील तेवढ्या असणाऱ्या खरेदी केल्या. पण आश्चर्य एवढं होतो, बरकत असल्यामुळे ते 200 रुपये पुन्हा खिशात यायचे. मग महाराज पूर्वी काही आणायला असणारे बैलगाडी होते म्हणा, परंतु तेवढी असणारी परिस्थिती नव्हती त्यांची, किंवा वाहनाची व्यवस्था नव्हती. ते असणार डोक्यावर घेऊन निघाले. डोक्यावर घेऊन आले महाराज. डोक्यावर घेऊन आल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये आले. घरापासून 1 गटोडे टाकलं, 2 गटोडे टाकले, 3 गटोडे टाकले. महाराज गटोडे टाकता टाकता घरापासून त्या अंगणापर्यंत गटोड्याची रांग लागली. महाराज एवढे गटोडे पाहून, एवढी बरकत पाहून दोघाला झटका आला आणि जाग्यावर ठार झाला. आता गावामधले लोक आले, सोयरे धायरे मंडळी जमली, अंत्ययात्रा काढली. महाराज नेणाऱ्याने दोघाला उचलून नेलं, त्या ठिकाणी ठेवलं. परंतु गावातून एक माणूस आला, घरी 2 आहेत म्हणजे. कळते ना माझं बोलणं? घरी 2 आहेत म्हणजे. महाराज त्या आणणाऱ्यानं 2 आणले, 4 आणले, आणून किती ते पण थकले. कशामुळं? बरकतीमुळं. म्हणून महाराज हे जे सकाम भावना आहे, आपण जे सकाम भावनेनं जे भगवंताचं नामस्मरण करतोय, ते सकाम भावनेनं नामस्मरण केल्याच्या नंतर स्वतःच्या जीवाचं उदाहरण हे अजिबात होऊ शकत नाही. म्हणून असणार निष्काम भावनेनं, दुसरी भावना त्या ठिकाणी सांगितलेले, निष्काम भावनेनं असणारं भगवंताचं नामस्मरण करावं. निष्काम भावनेनं कसं? या जीवनामध्ये आल्याच्या नंतर महाराज माणूस जन्मल्यापर्यंत पासून ते मरेपर्यंत असणार कर्म करत राहतो, आणि झोपेतून उठल्यापासून ते निद्रेपर्यंत असणार त्या ठिकाणी कर्म करत राहतो. परंतु ते कर्म करत असताना, भगवंताचं नामस्मरण करत असताना भगवंताकडे कुठलंच काही न मागायचं. कर्म ते करावे, फल आशा नसावी. या न्यायाप्रमाणे जो भगवंताचं नामस्मरण करील ना महाराज, त्याला असणारा भगवान परमात्मा प्रसन्न होतो आणि तुमच्या आमच्या जीवाचा उद्धार होतो. मग महाराज तिसरी जी भावना आहे ती असणारी द्वैत भावना आहे. द्वैत भावना म्हणजे एकूण एकाचा मच्छर करणे, एकूण एकाची निंदा करणे, एकूण एकाच्या पुढे जायला बघणे, किंवा ज्यानं पुढे जाऊ लागलं त्याचं तंगड धरून हाग वळणे, अशाला असणारा द्वैत भावना म्हणतो. काय झालं महाराज, एका गावामध्ये असणारे 2 कट्टर विरोधक होते. कट्टर विरोधक दोन्ही पैशानं असणारे महाराज, श्रीमंतीनं असणारे बलाढ्य होते. ते बलाढ्य व्यक्ती काय केले महाराज, एकूण एकापेक्षा बलवान होते. मग महाराज एकाने विचार केला की बाबा म्हणले सर्व करूनही मान त्यालाच आहे. याचा एकतर पैशाने बंदोबस्त होत नाही, एकतर माणसाने बंदोबस्त होत नाही. आपण काय केलं पाहिजे, देवाला प्रसन्न करून याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. म्हणून महाराज त्यानं काय केलं, गावाच्या देवळामध्ये गेला. देवळामध्ये गेल्याच्या नंतर निव्वळ पाण्यावर असणारं अनुष्ठान चालू केलं. अनुष्ठान चालू केलं महाराज. अनुष्ठानाला बसलाय. 4 दिवसाला असणारे याच्या विरोधकाला गोष्ट कळाली. आपला विरोधक असणारा अनुष्ठानाला बसलेला आहे. यानं म्हणलाय मी काही कमी हो काय, म्हणला मी सुद्धा उद्यापासून अनुष्ठानाला बसतो. यानं सुद्धा महाराज त्याच मंदिरामध्ये असणार. मंदिर थोडं मोठं होतं म्हणा, आपल्या मंदिरासारखं थोडं मोठं होतं मंदिर. त्या मंदिरामध्ये याने एका पिलरला आणि त्याने एका पिलरला असणार महाराज अनुष्ठानाला बसले. जी याचा विरोधक असणारा महाराज त्यानं तरी पाण्यावर अनुष्ठान करत होता, परंतु यानं असणारा केवळ अन्नही नाही पाणीही नाही, तुम्ही निराकार निर्लज्ज असं असणारा त्यांना अनुष्ठान मानलं. 13-14 दिवस झाल्याच्या नंतर महाराज भगवंताला दया आली आणि भगवान परमात्मा प्रसन्न झाले. प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर ज्यानं अगोदर अनुष्ठान मानलं होतं त्याच्याकडे आले. बाळा म्हणले मी तुला प्रसन्न झालो, काय मागायचे? काय नाही म्हणले. देवा म्हणले माझा विरोधक तिकडे अनुष्ठानाला बसलेला आहे, अगोदर त्याला वर द्या आणि नंतर माझ्याकडे या, आणि त्याला जे द्याल त्याच्या दुप्पट असणार मला द्या. असं म्हटल्याच्या नंतर महाराज देव त्याच्याकडे गेले.
बाळा म्हणले वत्सा म्हणले मी तुला प्रसन्न झालो, काय वर मागायचं मग? त्यानं काय मागितलंय? त्यानं मागितलंय तुला जे द्यायचंय त्याच्या दुप्पट मागितलंय. हे जरा महाराज बुद्धिवान होतो. त्यानं म्हणलं देवा असं करा, माझा एक डोळा, एक हात, एक पाय हे असणार मला प्यारलेस व्हा म्हणलं. म्हणजे त्याला काय हो लकवा मारा म्हणलं. महाराज देवाने तथा असतो म्हटले, डोबल याच्याकडे आले. हा त्याला वर दिलेलं आहे, तुला काय मागायचे माग म्हणले. त्यानं काय मागितले? त्यानं जे मागायचं मागितलंय, परंतु सांगू नको म्हणून म्हणले, म्हणून मला सांगता येत नाही. काय करा म्हणले देवा, त्याला जे दिलं ना त्याच्यापेक्षा दुप्पट मला द्या मला, दुप्पट. याचे दोन्ही डोळे, याचे दोन्ही पाय, दोन्ही हात जाग्यावर गेले. मला सांगायचं काय आहे, आपण जर द्वैत भावनेनं जर नामस्मरण केलो किंवा भगवंताची जर भक्ती आपण केलो तर त्या ठिकाणी आपलं जे आहे ना महाराज काहीच उरत नाही. आपण कोणाचे अनहिताचे सर्वांनी असणार आहोत. आपण दुसऱ्यात दुसरे आपणात कोणाची अनहित चिंतू नको. सर्वाभूती एक आत्मा विराजला, द्वैताला ठाव नाही. महाराज तुमच्या मधला आत्मा आणि आमच्या मधला आत्मा एकच आहे. प्राण्यामधला आत्मा आणि आपल्या मधला आत्मा एकच आहे. उदाहरण जर घ्यायचं झालं तर माऊली ज्ञानोबा यांनी रेड्यामुखी वेद बोलवलेले आहेत. त्याचप्रमाणे असणारा तुमचा आणि आत्मा, पशु प्राण्यांचा आत्मा, सर्वांचा एक आत्मा आहे. परंतु रेड्याला, पशु पक्ष्याला असणार या देहामध्ये असणार महाराज नामस्मरण करता येत नाही. हा नरदेह असलेला तुम्हाला आम्हाला उत्तमात उत्तम नरदेह सापडलेला आहे. आणि या नरदेहाला येऊन जर आपण भगवंताचं जर नामस्मरण केलो नाही, भगवंताची जर महाराज आपण भक्ती केलो नाही तर महाराज आपला या नरदेहाला येऊन असणार त्या ठिकाणी काहीच उपयोग नाही. आपण या मनुष्य देहाला आल्याच्या नंतर फक्त आणि फक्त त्या भगवंताचं नामस्मरणच केलं पाहिजे महाराज. आणि आपण जर या मनुष्य देहाला येऊन जर भगवंताचं नामस्मरण केलो नाही तर एका ठिकाणी असणारे निजात्म बोध ग्रंथ येऊन नामासाठी करीत
नामासाठी करिता चावटी शेवटी मसनवटी जाणे लागे. आपण कशासाठी आलोय? फक्त आणि फक्त असणार महाराज त्या मातेच्या गर्भामध्ये असणार, आपण त्या भगवंताला असणार कराय करून जन्माला आलेलो आहे की देवा मी आयुष्यभर असणार तुझं भजन करेन, तुझं चिंतन करेन, असं असणार आपण त्या ठिकाणी आलोय. परंतु इथं आल्याच्या नंतर त्या देवाला असणारा महाराज विसरून गेलोय आणि विसरून घेऊन या मायेच्या जाळ्यामध्ये आपण पडलेलो आहोत. परंतु महाराज सांगतात या मनुष्य देहाला येऊन जर आपण नाम घेतल्याशिवाय राहिलो तर महाराज सांगतात नामाविन जो नर तो दोन पायाचा केवळ गाढवाचा मूर्तिमंत कर्मभूमी प्रगटला. काय म्हणतात बघा, तुम्हा आम्हाला इथं बसलेले नाही बरं काय, जे याच्या विरहित आहेत ते. कारण तुम्ही इथं आलात म्हणजे तुम्ही नामस्मरण करणारे आहात, तुम्ही भगवंताची भक्ती करणारे आहात. परंतु जे कधीच नामस्मरण करायला येत नाहीत, जे कधीच दुसऱ्याला नामस्मरण करू देत नाहीत, आणि आपण मात्र महाराज पलंगावर 90 रुपयाची घेऊन पडल्याशिवाय राहत नाहीत, अशा लोकांना असणार महाराज काय म्हणतात, नामावेन जो नर या कर्मभूमीच्या ठिकाणी कर्मभूमीला असणार या भार आहे. काय आहे? तू असणार महाराज गाढवाचा असणारा या ठिकाणी अवतार आहे. मी सांगत नाही, निजात्मबोध या ग्रंथामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये असणारी ओवी आलेली आहे. म्हणून महाराज सर्वांनी असणार नामस्मरण करावं. पण नामस्मरण करत असताना आपला भाव कसा पाहिजे तर अभंगाचे प्रथम भावे दत्त दत्त म्हणती जे वाचे जन्म मरण पैसे बाधे प्राण्या. जो श्रद्धायुक्त अंतकरणाने प्रेमयुक्त अंतकरणाने भगवंताचं नामस्मरण, कोणतं नामस्मरण? भावे दत्त. दत्त दत्त म्हणजे काय? द म्हणजे देणारा
आणि त म्हणजे तारणारा या आनंद तदयागण परमात्मा जर तुम्ही आम्ही जर नामस्मरण केलो, जे काही महाराज आपल्याला जे काही अनंत जन्माचं जे दुःख आहे ते दुःख नाहीस होतो तद्वत। परंतु या मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर नेमकं आनंदाचं भजन करावं का, त्या आनंदाचं नाम नित्य घेतल्याच्या नंतर जीवाचा उद्धारच का होतो, तर महाराज अनेक शास्त्रांमध्ये अनेक वेदांमध्ये अनेक वेगवेगळे मार्ग सांगितलेले असतील, परंतु आनंद संप्रदाय हा असा आहे, या भगवान परमात्म्याचं महाराज उदंडावतारी इति जाती तैसे नभेगा श्री दत्तात्रेय मूर्ती नाशिकल्पांती पावे नाम। अनेक अवतार कार्याकारण येतात आणि सेवेचे असणारे विलयाला जातात, परंतु तुमच्या आमच्या जीवाचा उद्धार करता ज्याने आसन घालून असणार मला जीवाचा उद्धार करावा, जीवाचा उद्धार घातिले आसन अनंत योग। तुमच्या आमच्या जीवाच्या उद्धारासाठी ज्याने अवतार घेतला ना महाराज, तोच परमात्मा असणारा आनंद तदयागण परमात्मा या जीवाचा उद्धार करू शकतो। मग तुम्ही म्हणाल नेमकं उद्धार कोणाचा केलाय? उदराया जड जीवाचा उद्धार नवे नवे आलर्क राजा या ठिकाणी तरुण गेले, देवाल्य ऋषी सुद्धा याच नामानं तरले। नवे नवे कोण भगवंताचे आनंद तत्वज्ञान परमात्म्याचं नामस्मरण केले तर पहाटेच्या भूपाळीमध्ये सांगून जाते, ब्रह्मा विष्णू हर तेही स्मरती दिगंबर, ब्रह्मविधीचे अवतार तत्नाम स्मरते। सुरालय 33 कोटी, सहस्त्र वैकुंठ कैलास 9 कोटी, शेष नारायण परिवार आले भेटी, तेही दत्त नाम स्मरते। महाराज नवे नवे या त्रैलोक्याचे जे नाथ आहेत, जो सृष्टीचा पालन करता आहे, जो सृष्टीचा निर्माण करता आहे, जो या सृष्टीचा संहार करणारा परमेश्वर आहे, हे तिन्ही देव सुद्धा महाराज काय करतात, त्या आनंद तदयागण परमात्म्याचं नित्य नेमानं असणार काय करतात, स्मरण करतात। आणि स्मरण केल्याच्या नंतर त्या आनंदाचं स्मरण केल्याच्या नंतर काय होते तर तुम्ही आम्ही या संसारामध्ये गुरफटत असताना या संसारामधून आपल्याला असणार सर्व सुखाची असणार त्या ठिकाणी प्राप्ती होते। आनंदाचे नाम नित्य ज्याचे मुखी, तोची जगी सुखी सर्व काळ। परंतु
हे नाम मुखामध्ये येण्यासाठी असणार महाराज काय पाहिजे तर गुरु महाराजांची असणार त्या ठिकाणी अत्यंत महत्वाची गरज आहे. महत्वाची गरज म्हणजे काय महाराज या मनुष्य देहाला येऊन जर आपण महाराज गुरु जरी केला नाही तर आपण केलेलं नामस्मरण केलेली साधना केलेली भक्ती हे गुरु शिवाय असणार महाराज केलेलं कर्म जे आहे ते असणार निष्फळ जातं पुण्य फळल्या जात नाही. म्हणून या प्रत्येक नरदेहाला आल्याच्या नंतर गुरु करणं आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे लहान मुलाला शिकवण देत असताना त्याचे पहिले गुरु म्हणजे आई वडील असतात. नवे नवे महाराज शाळेत गेल्याच्या नंतर त्याचे शिक्षक गुरु असतात. नवे नवे नोकरीला लागत असताना सुद्धा त्याला गुरुची आवश्यकता असते. नवे नवे महाराज कोणताही खेळ खेळण्यासाठी त्याला असणार गुरु महाराजांची आवश्यकता लागते. आणि चोरी करायला सुद्धा गुरु लागते. त्याच पद्धतीनं तुमच्या आमच्या जीवाच्या उद्धाराकरता असणारा महाराज नितांत गुरु महाराजांची गरज आहे. हे गुरु संसकुळीचा राजा गुरु संसकुळीचा पहिल्याच दिवसाला असणारा महाराज एवढा आनंद उत्साह याच्यामध्ये आहे तर 7 दिवसामध्ये असणार तुमच्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. दत्ता प्रभू खरोखर असणार महाराज 7 दिवसामध्ये सुद्धा जीवाचा उद्धार होतो. हे जर कशावर सिद्ध असेल तर श्रीमद भागवतामध्ये याचं फार छान उदाहरण आलेलं आहे किंवा निजात्मक बोधामध्ये ग्रंथामध्ये सुद्धा एक त्या ठिकाणी ओवी आलेले आहे. राजा परीक्षितीनं असणार परीक्षिती राजा 7 दिवसाचा मुक्त झाला वाचा ओचारीला. मुक्त झाला वाचा
राजा परीक्षित असणार महाराज 7 दिवस असणार फक्त आणि फक्त कथा श्रवण केली. श्रीमद भागवत कथा त्या ठिकाणी श्रवण केली. तद्वत तुम्ही आम्ही जर आनंदाचं नामस्मरण जरी श्रवण केलो ना महाराज आणि या सप्ताहामध्ये येऊन जर आपण नामस्मरण केलो तर 7 दिवसामध्ये आपल्या जीवनाचं कृत्य करते या ठिकाणी साधण्याकरता असणारा हा 7 दिवसाचा सप्ताह असतो. परंतु आता नेमकं सप्ते करायला लागलेले आहेत महाराज. फक्त सप्ते आता पोटा करता सप्ते झालेत असं मला वाटतंय. सप्ताहामध्ये असणारा महाराज कॉमेडीचा जर कीर्तनकार असेल तर गावातले लोक थोडा भरभरून येतील. गाव त्या ठिकाणी सर्व कीर्तनाच्या मंडपामध्ये. आणि जर महाराज जर एखादा भगवंताच विषयी जर बोलत असेल तर मग महाराज त्या ठिकाणी पब्लिक जास्त जमत नाही. आता महाराज काल परवा असणार आपल्या मुदखेडला एक खेळ आला होता. त्या मुदखेडच्या खेळामध्ये महाराज एवढी अफाट गर्दी होती तेवढा जनसमुदाय मी कधीच बघितला नव्हता. परंतु भगवंताच्या कार्यामध्ये असणार आपलं श्रमदान अजिबात राहत नाही महाराज किंवा आपली उपस्थिती सुद्धा त्या ठिकाणी राहत नाही. काही काही जण कसं करतात महाराज पट्टी द्यावी काय महाराजाला म्हणून नेऊन द्यावी. एकदा काय महाराजाला पट्टी नेऊन दिली 7व्या दिवशी कार्यक्रमाच्या दिवशी तोंड दाखवायला यायचं. आमच्या इकडे पद्धत आहे बरं अशी. तुमच्या इकडे आहे का नाही मला माहित नाही. तुम्ही मायबाप सर्व सुज्ञ दत्ता प्रभू असो महाराज. भगवंताचं नामस्मरण करत असताना आपण जर नित्य नेमाने त्या आनंदाचं नामस्मरण केलो. मग आनंदाचं नामस्मरण का करायचंय तर महाराज या आनंद नामाशिवाय आपल्या जीवाला असणारा मोक्षाची प्राप्ती नाही. इतरत्र नामानं जीव हा तरत नाही आणि आनंदाशिवाय असणार या जीवाला दुसरं कोणीच नाही महाराज. तुमचं आमचं जे काही गणगोत आहे ते या ठिकाणी सुद्धा महाराज एका ठिकाणी सांगून जातात. अनंत भुवनी नाही तुम्हा कोणी आनंदा वाचोनी जीवलग जण हे सुखाचे दिल्या घेतल्याचे दुःख समयाचे नाही कोणी किंवा जण हे सुखाचे दिल्या घेतल्याचे आपुल्या स्वार्थाचे दारापुत्र. जे काही महाराज तुम्ही आम्ही म्हणतोय माझा मुलगा आहे माझा पिता आहे माझा असणार आई त्या ठिकाणी आहे माझा भाऊ आहे हे जे काही आपण गणगोत म्हणतोय ना महाराज हे असणार फक्त स्वार्थाचं गणगोत आहे. एखाद्या महाराज भाव काय झालं एका कुटुंबामध्ये 2 भाऊ होते. 2 भावाला असणारा महाराज 50 एकर त्या ठिकाणी जमीन होती. 25 एकर जमीन असणारी गंगेच्या कडेला होती आणि 25 एकर जमीन असणारी खरबा रानाला होती. मोठ्या भावानं काय केलं महाराज जे गंगेच्या कडेची जमीन आहे ती 25 एकर आपल्या हिश्श्याला ठेवून घेतली आणि जे खरबड जी जमीन आहे ज्या जमिनीमध्ये काहीच पिकत नाही अशी जमीन आपल्या भावाला दिली. मग याला आपला भाऊ म्हणतात काय म्हणतात काय थोडं बोलत चला. फक्त 10 मिनिटं आपल्या कीर्तनाचा वेळ बाकी आहे. मग महाराज हे जे आपण गणगोत म्हणत बसलोय हे माझं आहे ते माझं आहे हे माझं आहे ते माझं आहे आपण जर म्हणत बसलोय ना महाराज आपलं या ठिकाणी अजिबात काहीच नाही. काही माणसं म्हणतात अहो माझ्याकडे असणारा 25 एकरचा सातबारा माझ्या नावाने आहे अजून काय पाहिजे म्हणतात. मला सांगा याच्या नावानं सातबारा राहायला याच्या वडिलाच्या नावानं सातबारा होता की नाही याच्या आजीच्या नावानं सातबारा होता. अजामेला पंजामेला बाप मसला गेला बाप मसला गेला
कर्मभूमीच्या ठिकाणी आल्याच्या नंतर आपला आजा सुद्धा संसार करता करता मेलाय, बाप संसार करता करता मेलाय, आपलं सुद्धा 32 असणारी संसार करता करता गळून गेले, परंतु आपल्या मुखामध्ये आनंदाचं नाम आलेलं नाही. का आलेलं नाही तर प्रत्येक जन्मामध्ये असणार महाराज आपण संसार करत आलेलो आहोत. म्हणून या संसारामध्ये असणार आपल्या जीवाला आशा लागलेली आहे. कशाची आशा लागलेली आहे महाराज? जे काही काया वाचा तन मनोधन हे जे काही सर्व असणार आहे ना महाराज, हे नाशिवंत आहे, परंतु याच्यानं असणारं सुख मिळत नाही. मग सुख कशात आहे तर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात आनंदाचे नाम स्मरण केल्याच्या नंतर तुम्हा आम्हाला असणाऱ्या सर्व सुखाची प्राप्ती होते. परंतु महाराज या नरदेहाला आल्याच्या नंतर गुरु महाराजांची कृपा झाल्याशिवाय आपल्याला त्या भगवान परमात्म्याची ओळख होऊ शकत नाही. म्हणून सर्वांनी असणार येत्या 11 तारखेला सर्वांनी असणार त्या श्री 128 श्रीफळांची आनंदक्त महापूजा आहे आणि त्या महापूजेवरती असणार आपण सर्वांनी असणार महाराज. आपल्याला हवा असणारा गुरु महाराज. आणि कसं आहे महाराज, या जगतामध्ये असणारे साधू संत बहुत आहेत, अनेक अनेक साधू संत आहेत. प्रसाद म्हणे साधू संत बहुजगी, पोट वितरागी इतरते. पोटासाठी संत बरेच झाले, पोटासाठी संत झाले गणित.
असणारे महाराज एवढे कर्मभूमीवर एवढे संत झालेत ना महाराज, त्याची काही गणता नाही. परंतु आता मला सांगा, या महाराष्ट्रामध्ये नवे फक्त नांदेड जिल्ह्यामध्ये कीर्तनकार किती असतील बरं? उगा अंदाज लावा, किती असतील? 1000. हा, किती असतील बाबा? 1000. अनेक संत आहेत महाराज. मला तर वाटते साहेबराव महाराजांना पॅन्ट काढावा आणि धोतर घालावं, झाले कीर्तनकार. महाराज कीर्तनकार कोणाला होता येत, परंतु आचरण करणं हे फार अवघड असतं. कारण महाराज संप्रदायामध्ये वावरत असताना संत नेमकं कोणाला म्हणावं, जे विचार करतात, विचार करून जे उच्चार करतात आणि उच्चार केलेलं जे आचरणामध्ये आणतात, अशी जर कोणती मूर्ती माझ्या पाहण्यामध्ये असेल तर सच्चिदानंद वन महाराज की. आणि खरंच महाराज एवढं कडकडीत वैराग्य आज महाराजाचा माझा 12 वर्षापासूनचा जे संबंध आहे, ज्या मला महाराज एकदम लहान्या भावाच्याही पलीकडे असणारा, प्रत्येक गोष्टीला नीतू असं नाही असं म्हणून सांगणारा, माझ्या भावाच्या पलीकडे असणारा, मला जीव लावणारा भाऊ या ठिकाणी भेटलाय. नवे महाराज एवढा वैराग्यवंत साधू, एवढा ज्ञानवंत साधू तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रभर जरी फिरल्या तरी असली मूर्ती तुम्हाला भेटत नाही. म्हणून सर्वांनी असणार येत्या 11 तारखेला महापूजेवरती असणार अनुग्रह अशा साधू संतांकडून घ्यावा महाराज. नाहीतर काही जण आमच्या इकडे तर महाराज एवढे महाराज लोक झालेत की नाहीत, साधी महापूजेवर आनंदाची आरती म्हणता येत नाही हो. परंतु त्या महाराज लोकांचे कमीत कमी 2-2 हजार शिष्य म्हणतो, 2-2 हजार. आजकाल कसं झालंय बघा, महाराजाला बॉडी, महाराजाला दाढी, महाराजाला बसायला घोडी आणि महाराजाला मोठा संगीन मठ बांधलेला झाला की त्याला महाराज म्हणून म्हणायला लागले. परंतु असली साधू तो निकल गए रे, रहे गए चपाटी चोर, हे सगळे असणारे महाराज. एखाद्या साधूची आपण निंदा करू नये, परंतु जे सत्य आहे ते बोलायला या ठिकाणी काही हरकत नाही. त्या पद्धतीनं महाराज साधू जर कसा ओळखायचा झाला ना महाराज, काय करायचं, चैत्राच्या महिन्यामध्ये असणार एखादं फुल घ्यायचं, ते फुल 8 दिवस वाळत घालायचं आणि 8व्या दिवशी त्या साधूच्या हातामध्ये द्यायचं. ते फूल जर टवटवीत झालं ना महाराज तर समजायचं की हे वैराग्य आहे. आणि ते फूल जर सुकून गेलं ना महाराज, तेव्हा समजून जायचं की यानं कुठंतरी काहीतरी पाप केलंय दत्ता प्रभू. अशा संतांना न शरण जाता तुम्हा मला जे उद्धाराची मूर्ती घटलेली आहे, जे महाराज यांच्याकडे असणारं संपूर्ण ज्ञान आहे, एकच संप्रदायाचं नाही तर अनेक संप्रदायांचा ज्यांनी वारसा चालवलेला आहे, अशा संताला जर आपण शरण गेलो तर महाराज अशा संतांच्या चरणाची धूळ जरी लागली ना महाराज, संत चरण रोज लागता सहज वासनेचे बीज जळून येताय. अशा संतांच्या चरणाचा स्पर्श जरी झाला ना महाराज तरी आपल्या जन्माचं जे अनंत दुःख आहे ते नाहीच होतं, नष्ट होतं. म्हणून महाराज सांगतात अशा सद्गुरू महाराजांची कृपा आपल्यावर पाहिजे. म्हणून अभंगाचं 3रं चरण. बैसे जाचे डोला सद्गुरू आनंदा
त्या गुरु महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर झाल्याच्या नंतर महाराज भगवान त्या गुरु महाराजांची नजर जरी आपल्यावर जरी पडली ना महाराज तरी अनंत जन्माचं दुःख नाहीसं होतं. वैशिष्ट्याचा डोळा सद्गुरूचे रूप तेथे मज पाप नवरेदान. मग त्या ठिकाणी असणार सर्व पापाचे त्या ठिकाणी काय होते निवृत्ती होते. परंतु ते सद्गुरूची कृपा होण्यासाठी आपल्याला असणार तन मन धन असणार त्या गुरु महाराजाला असणार शरण जावं लागते. आणि शरण गेल्याच्या नंतर महाराज या जीवाचा उद्धार करणारा तो मोक्षदाता आनंद दत्तदया घन परमात्मा आहे असं सरळ सरळ असं अभंगाचं नाव आवडतं. महाराज ज्या पद्धतीनं जमेल त्या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न केला. करावी तैसी केली कटकट वाकुडी का नीट देव जाणे या पद्धतीनं झालेली सेवा असणार महाराज तुमच्या चरणी असणार समर्पित करतो. परंतु जाता जाता असणार एक सांगून जातो. जर गावामध्ये असणारा महाराज जर कोणी दारू पित असेल कोणी जर असणार त्या ठिकाणी नशा करत असेल ना महाराज ते या ठिकाणी अजिबात असणार येत्या महापूजेवर असणारा संकल्प करून ते दारू असणारे आपण सोडून द्यावे. काय होते महाराज दारू पिल्याच्या नंतर मी महाराज सहज असणार असंच एका गावाला जात असताना माझ्याकडे पूर्वी काय मोटरसायकल वगैरे काही नव्हती. एका गावाला असणारा मी कीर्तनासाठी जात असताना महाराज काय झालं एका फाट्यावरती उतरलो. तिथं मला घ्यायला असणार ते त्या गावचे सद्भक्त येऊ लागले. येत असताना महाराज एक लिंबाचं झाड होतं मोठं त्या ठिकाणी एक पूल होता. त्या पुलाखाली असणार महाराज एक बेवडा असणारा दारू पिऊन पडलेलं होतं. आता दारू पिल्याच्या नंतर दारुडे लोक खिशात फुटाणे का ठेवतात हे तर मला काही अजिबात माहित नाही. परंतु तुम्हाला जर माहित असतील तर माझा नंबर घेऊन असणार त्या ठिकाणी मला कॉन्टॅक्ट करा बरं काय. मग महाराज त्या ठिकाणी एक डुक्कर आलं महाराज. ते बेवडा त्या ठिकाणी दारू पिऊन पडलेला होता. त्याच्या खिशामध्ये काही फुटाणे होते. ते फुटाणे काय केलं महाराज त्या डुकरानं इकडल्या खिशातले खाणं झाले आणि इकडल्या खिशाकडे तोंड घातलं. आता इकडला खिसा थोडा खाली होता महाराज तो एका अडंगावर झोपलेला होता. खाली असल्यामुळे महाराज ते डुक्कर त्याला ढुसण्या द्यायला ढुसण्या देत असताना तो बेवडा त्या डुकराला काय म्हणतो माहितीये का अग गप झोपू दे ना. आता ती काय त्याची बायको तिकडे महाराज अजिबात नाही. परंतु ते डुक्कर होतं महाराज ते डुक्कर वरची वर त्याला ढुसण्या द्यायला लागलं. हे बेवडा म्हणला आता जर मला उठलीस तर तुझे केस धरल्याशिवाय राहत नाही. महाराज हे डुक्कर असणार अजिबात ऐकायला तयार नव्हतं. डुकराला काय अक्कल राहते का मग अजिबात राहत नाही. हे वरचीवर ढुसण्या द्यायला लागलं. मग काय झालं महाराज योगायोगाने त्याचे केस धरावं म्हणून यानं काय केलं हात लावून केला. योगायोगाने त्या डुकराची शेपटी याच्या हातामध्ये आली आणि हा म्हणला वा 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 म्हणे रोज भुतळा पडते राजीने पडले. प्रभू महाराज दृष्टांत या ठिकाणी संपला. मला सांगायचं काय बेवड्या लोकांची अवस्था अशी असते म्हणून असणार सर्वांनी महाराज कोणी पित जरी असेल तरी याच्या पुढे माय बाप हो तुमचं एक आज्ञान लेकरू म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. म्हणून महाराज
हे दारू ज्या नावाची वस्तू आहे ते सर्वांनी असणार गुरु महाराजांच्या चरणी असणारी समर्पित करावी तर असणार महाराज आपल्या जीवनाचं प्रति या ठिकाणी होते असो महाराज झालेली सेवा असणारी गुरु माऊलींच्या चरणी तुम्हा सर्व श्रोते मंडळांच्या चरणी सेवा समर्पित करतो ना तरी बालक बोबडा बोली का वेंचू का पावली ते चोज करून या मावली रेगे जेवे बोलता बोलता काही एखादा वाईट शब्द जर निघून गेला असेल अनावधानानं ते माझ्या बालबुद्धी हात आहेत ज्याला तोंड आहे अशा सर्वांनी असणारा हाताने असणारा भगवंताच्या नामाचा मुखाने असणारा भगवंताच्या नामाचा जयघोष हात सर्वांनी अशा आवर करून सर्वांनी असणारा टाळ्या वाजवायचे दत्तराज माऊली Thank you.